नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आय होप तुमचे पेपर सगळे चांगले जात असतील. जरी चांगले जात नसतील तरीही त्याचा आता तुम्हाला ओव्हर थिंक करायचं नाही, की हा माझा क्वेश्चन राहिला, तो माझा एमसीक्यू चुकला. हे क्वेश्चन्स माझे लास्टचे 5 मिनिटं जर मिळाले असतील तर मी चांगलं त्या ठिकाणी करू शकलो असतो. तर हे अशा पद्धतीचा विचार आता काढून टाका किंवा मनामध्ये अशा पद्धतीचा विचार ठेवू नका. कारण की तुम्ही ते जाऊन आता चेंज करू शकत नाही. आता काय करू शकता तुम्ही, तर येणारे जे काही पेपर्स असतील तर ते चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करू शकता. त्यामध्ये चांगलं स्कोर करू शकता. आता बघूया आपण पदार्थ. आता पदार्थ जर पेपर मध्ये 2 सुट्ट्या आहेत. बरोबर. या 2 दिवसांमध्ये 2 दिवस पूर्ण सफिशियंट आहेत. या 2 दिवसांमध्ये पूर्ण पेपर तुमचा कव्हर होऊ शकतो. आता यामध्ये बघा आपण काय करणार आहोत, लास्ट मिनिट इम्पोर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे हे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला क्वेश्चन्स करायचेच आहेत. हे क्वेश्चन्स न करता जर तुम्ही परीक्षेमध्ये गेला तर तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला काहीही येणार नाही. हे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन तुम्हाला करायचेच आहेत. असे मी खूप मोजके क्वेश्चन्स काढलेले आहेत. प्रत्येक चॅप्टर मधून 1 2-3 टॉपिक्स काढले जे की परीक्षेमध्ये येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता मी 100% सांगू शकत नाही की हेच परीक्षेमध्ये येणार, परंतु 90 ते 95% क्वेश्चन जे आहेत तर ते हेच येणार आहेत. हे मी कसं केले आहेत, हे पूर्ण मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत त्यांचं ॲनालिसिस केलेलं आहे. परत यावर्षी कोणते इम्पोर्टंट ते टाकण्याचे चान्सेस आहेत हे सुद्धा मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे क्वेश्चन्स करायचे आहेत. बघा आता पहिला जो पेपर 1 मधला पहिला चॅप्टर आहे. पेपर 1 मधला पहिला चॅप्टर कोणता आहे? आयुर्वेद निरूपण. या आयुर्वेद निरूपणमध्ये ते कोणत्या पद्धतीने क्वेश्चन टाकू शकता, तर एसीक्यू साठी बघा आयूचं पर्याय विचारलं जाऊ शकतं, त्याचं लक्षण आणि त्याचे घटक विचारले जाऊ शकतात आयूबद्दल. त्यानंतर सिद्धांत आहे. या सिद्धांतावर एलक्यू किंवा मग एसीक्यू दोन्हीपैकी एक टाकू शकतात. सिद्धांतामध्ये त्याचं लक्षण, त्याचे प्रकार किंवा एखादा तुम्हाला प्रकारापैकीच अभ्युपगम सिद्धांत असेल किंवा मग लोकपूर साम्य सिद्धांत असेल, अशा पद्धतीचा एक तुम्हाला सिद्धांत एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर हे आता आयुर्वेद निरूपणमध्ये हे 2च टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. 2 खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आहे पदार्थ आणि दर्शन निरूपण. आता या पदार्थ आणि दर्शन निरूपणमध्ये बघा आपल्याला काय काय करायचे, तर यामध्ये जे काही पदार्थाचं लक्षण सांगितलेलं आहे. आता हे पदार्थाचं लक्षण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर पदार्थांची संख्या एमसीक्यू साठी विचारली जाते आणि त्याचं वर्गीकरण म्हणजे भाव पदार्थ आणि अभाव पदार्थामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे ते आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर दर्शन या चॅप्टरवरती आल्यानंतर दर्शनाचं बेसिक लक्षण, त्याचं वर्गीकरण म्हणजे आस्तिक आणि नास्तिकमध्ये. आता आस्तिक आणि नास्तिकमध्ये परत यामध्ये काय काय बघायचे, जसं की आता सांख्य दर्शन आहे. सांख्य दर्शनचा आपल्याला कर्ता बघायचा आहे. त्यानंतर त्याला पर्याय नाव कोणते कोणते आहेत, त्यांनी वाद कोणते सांगितलेत, त्यांनी प्रमाण किती सांगितलेले आहे आणि सांख्य दर्शन जर आहेत तर त्यामध्ये सृष्टी उत्पत्ती सांगितलेली. या सृष्टी उत्पत्तीचा क्रम म्हणजे जसं की स्पेसिफिक सांख्य दर्शन मध्ये सांगितलंय तसंच न्याय दर्शन मध्ये काय आहे, वैशेषिक दर्शन मध्ये काय आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त करून हे दर्शन जे आहेत सांख्य, न्याय आणि वैशेषिक, हे 3 दर्शन खूप जास्त महत्वाचे आहेत. 3 दर्शन इम्पॉर्टंट आहेत, ते करायचेच आहेत तुम्हाला. आलं लक्षामध्ये. तर पदार्थ आणि दर्शन निरूपण मध्ये हे बघितलं आपण. त्यानंतर आता द्रव्य जे आहे, आता द्रव्यमध्ये आपल्याला काय वाचायचं, द्रव्य खूप मोठा चॅप्टर आहे, परंतु त्यामध्ये इम्पॉर्टंट काय खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे द्रव्याचं लक्षण, हे तर आलंच पाहिजे, आणि त्याचं वर्गीकरण. त्यानंतर पंचमहाभूत. पंचमहाभूत खूप इम्पॉर्टंट आहे. एक महाभूत तुम्हाला एसीक्यू साठी टाकू शकतात ते. आता हे कोणता टाकू शकतात तर काय सांगतात नाही, तरी पण जास्तीत जास्त पीवायक्यू अनालिसिस केल्यानंतर मला असं लक्षात आलं की आकाश आणि तेज हे जे 2 महाभूत आहे, हे 2 महाभूतांवरती त्यांचा जास्त फोकस आहे. त्यामुळे करताना आपल्याला सगळेच करायचे, परंतु आकाश आणि तेज महाभूताची आपली प्रायोरिटी असली पाहिजे. त्यानंतर दिशा आणि काल. दिशा आणि काल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या 2 पैकी एकावर तरी तुम्हाला फिक्स क्वेश्चन दिसून येईल. दिशा किंवा काल एसीक्यू साठी फेवरेट क्वेश्चन आहे. एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे दिशा किंवा काल. याचं तुम्हाला लक्षण विचारलं जातं, प्रकार आणि त्याचं आयुर्वेदामध्ये उपयोगिता किंवा महत्व. आलं लक्षामध्ये. तर हे होतं द्रव्य चॅप्टर मध्ये. आता त्यानंतर गुण विज्ञाने हा चॅप्टर आहे. या गुण मध्ये आपल्याला काय करायचंय, तर गुणांचं लक्षण, गुणाची संख्या तुम्हाला एमसीक्यू साठी विचारली जाते की आध्यात्मिक गुण किती सांगितलेले आहेत, पराधी गुण किती सांगितलेले आहेत. त्यानंतर त्याचं वर्गीकरण. त्यानंतर पराधी जे गुण आहेत, या पराधी गुणाचं आयुर्वेदात काय महत्व आहे,
आयुर्वेदात कशा पद्धतीने उपयोग होतो, त्याचबरोबर गुणांची संख्या किती सांगितलेली आहेत, त्यांचे श्लोक तुम्हाला एमसीक्यू साठी विचारले जातात किंवा आध्यात्मिक गुण आहे, या आध्यात्मिक गुण सुद्धा एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं आणि पराधीन गुरुआदी गुण तुम्हाला एलक्यू साठी विचारतात. आलं लक्षामध्ये? तर हे होतं गुण विज्ञानियम. या गुण विज्ञानियम मध्ये हे 2 टॉपिक आपल्याला करायचेच आहेत. आता त्यानंतर आहे कर्म विज्ञानियम. आता कर्म मध्ये बघा, कर्म खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फिक्स क्वेश्चन आहे, फिक्स क्वेश्चन. काय फिक्स क्वेश्चन आहे बघा, उद्या तुम्हाला दिसून येईल 2 दिवसानंतर, की कर्माचं लक्षण लिहा आणि त्याचे प्रकार वर्णन करा. आता आयदर तुम्हाला तर्कसंग्रहानुसार विचारतील किंवा मग आयुर्वेदानुसार विचारतील, ते डिपेंड. परंतु कर्माचं लक्षण आणि त्याचे प्रकार आणि त्याचे आयुर्वेदामध्ये काय उपयोग आहे किंवा आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे, यावरती फिक्स क्वेश्चन दिसून येईल. त्यानंतर आहे सामान्य आणि विशेष. आता सामान्य विशेष मध्ये काय करायचे, आता सामान्य मध्ये करायचं त्याचं लक्षण पाठ करायचे, त्याचे प्रकार आणि त्याची उपयोगिता, बस 3च आहेत. विशेष मध्ये सुद्धा सेम, विशेषचं त्या ठिकाणी लक्षण, त्याचे प्रकार आणि त्याची उपयोगिता. त्यानंतर आहे समवाय. आता हा जो समवाय चॅप्टर आहे, या समवाय चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय, समवाय चॅप्टर मध्ये आपल्याला बघा समवायचं लक्षण करायचं आहे. त्यानंतर आयुत सिद्ध वृत्ती म्हणजे काय आणि महत्व, त्याचं समवायचं महत्व. त्यानंतर अभाव. आता अभाव चॅप्टर मध्ये आपल्याला अभावचं लक्षण खूप वेळा विचारलं गेलेलं आहे एमसीक्यू म्हणून आणि त्याचे प्रकार. अभावचे लक्षण आणि त्याचे प्रकार खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे हे जे काही क्वेश्चन्स आहेत, हे मोजकेच क्वेश्चन सांगितलेले ज्यांची येण्याची चान्सेस खूप जास्त आहेत. पीवायक्यू मी अनालिसिस केले, त्यावरून हे सगळं काढलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला करायचंच आहे. हे केल्याशिवाय तुम्ही परीक्षेला जायचं नाही. हे सगळे टॉपिक करायचे, त्यानंतरच परीक्षेला जायचं. अजून वाटल्यास तुमच्याकडे वेळ असेल तर अजून बाकी जे उरले ते करा, परंतु हे जे टॉपिक आहेत हे करायचेच आहेत, मस्ट आहेत. लास्ट मिनिट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे, तर त्यामुळे हे तुम्हाला करूनच जायचे आहेत. तर अशाच पद्धतीचे तुम्हाला पेपर 2 चा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.